आणि कढी ही कमी पावरवरच करायची, नाहीतर फुटते. त्याच्याने आपल्याला कमी पावर करायचा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज मी कढी बनवणार आहे आणि त्याच्याबरोबरच उडदाचे वडे पण बनवणार आहे. कशी बनवते नक्कीच बघूया. चला तर मग बनवूया आपण कढी आणि उडदाचे वडे. अशा प्रकारे मी उडदाची डाळ 4 ते 5 तास भिजू घातली. आता ही आपली बारीक करून घ्यायची डाळ. त्याच्यामध्ये कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, जिरं याची पेस्ट तयार करायची. डाळ आपली काळी पत्र सालीची पण चालते किंवा व्हाईट कलरची भेटते ती पण चालते. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा तिखट, हळद, मीठ, जिरं, ओवा आणि शोप. हे सगळं मिक्स करायचं. आता कढीसाठी तयारी करूया. त्याच्यामध्ये मी 1 पाव दही घेतलं, 2 चमचे बेसन घेतलं आणि अर्धा चमचा हळद आणि तिखट, मीठ आणि थोडी किंचित साखर. म्हणजे आंबट गोड चवीला एकदम छान लागते. आता कढई, त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल. आता कढीला आपण फोडणी देऊया. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, आणि थोडा कढीपत्ता. कढीनं अजून चव एकदम मस्त येते कढीला. याला 2-3 मिनिटं फ्राय करूया आणि कढी टाकूया. आणि कढी ही कमी पावरवरच करायची, नाहीतर फुटते. त्याच्याने आपल्याला कमी पावर करायचा आणि हळूहळू हलवत राहायचं. एक उकळी आली तर बंद करायचा गॅस. आता मी उडदाचे वडे करून घेते. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी वडे सोडते. अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता. कशी वाटली माझी रेसिपी नक्कीच सांगा. कढी आणि उडदाचे वडे एकदम मस्त भारी चव लागते. पावसाळा चालू आहे, गरमागरम कढी केली की एकदम तोंडाला चव येते. त्याच्याबरोबर एकदम साधी खिचडी. अशी झाली माझी साधी खिचडी आणि कढी आणि उडदाचे वडे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.